हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आम्ही निघालो कोकणला। तुम्ही पण जर 2 दिवसाचा प्लॅन करत आहात कोकणला जाण्याचा तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। ही ट्रिप आपली 2 दिवसाची असणार आहे। पुण्यावरून आपण रत्नागिरीला जाणार आहोत। पुण्यापासून रत्नागिरी 312 किलोमीटरवर आहे। रत्नागिरी हे कोकणातलं एक लहान आणि शांत किनारपट्टीचं शहर आहे। हे ठिकाण आपल्या ऐतिहासिक, नैसर्गिक आणि सांस्कृतिक सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे। रत्नागिरीमध्ये कुठे राहायचं आणि किती खर्च लागणार आहे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। रत्नागिरीत पोहोचल्यानंतर आम्ही मांडवी बीचच्या जवळ हॉटेल बुक केलं। 1600 रुपये पर नाईट। मी सजेस्ट करेल की तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून या आणि सिटीमध्ये हॉटेल बुक करा, कारण सगळे स्पॉट्स हार्डली 4 ते 5 किलोमीटरवर आहे। दिवसाचा शेवट आम्ही मांडवी बीचवर केला। अतिशय शांत आणि सुंदर बीच आहे। नेक्स्ट डे आम्ही बासरा स्टार ओल्ड शिप पॉइंटला गेलो, जे मीरा बीचच्या तिथे आहे। ही शिप 4 वर्षांपूर्वी आलेल्या सायक्लोनमुळे इथे अडकून पडलेली आहे। दक्षिण आफ्रिकावरून मुंबईला निघालेले बासरा स्टार शिप भरकटली आणि मीरा बीचला आली। मीरा बीचला जाता वेळेस तुम्हाला हा फिश म्युझियम बघायला मिळेल। पर पर्सन 20 रुपये तिकीट आहे आणि टायमिंग सकाळी 9:15 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आहे। इथे तुम्हाला भरपूर प्रकारचे मासे बघायला मिळतील। इथे ब्लू व्हेलचे स्केलेटन देखील तुम्ही बघू शकता। तिथे तुम्ही बोटिंग ही करू शकता। नेक्स्ट स्पॉट आहे आपलं लोकमान्य टिळक बर्थ प्लेस। लोकमान्य टिळक हे वयाच्या 10 वर्षांपर्यंत तेथे त्यांचे वास्तव्य होते। आपण लोकमान्य टिळक यांच्या मूळ वापरात असलेल्या काही वस्तू तसेच त्यांचे जुने फोटो वर्तमानपत्रातील कात्रण पाहू शकतो। येथे तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत व्हिजिट करू शकता। नेक्स्ट स्पॉट आहे रत्नागिरी लाईट हाऊस। तिथे 20 रुपये तिकीट आहे। वरतून तुम्ही सुंदर व्ह्यू रत्नागिरीचा बघू शकता। नंतर आपण जाणार आहोत रत्नदुर्ग फोर्टला, ज्याला भगवती किल्ला पण म्हणतात। किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला भगवती देवीचं मंदिर दिसेल, म्हणून या किल्ल्याला भगवती किल्ला या नावानेही ओळखले जाते। नंतर आपण जाणार आहोत गणेश गुले बीचला, जे रत्नागिरीपासून 14 ते 15 किलोमीटरवर आहे। हे एक अतिशय सुंदर आणि साफ बीच आहे। नेक्स्ट डे आम्ही निघालो गणपतीपुळेला, जे रत्नागिरीपासून फक्त 35 किलोमीटरवर आहे। गणपतीपुळेला जाता वेळेस तुम्हाला आरेवारेचा बेल्ट बघायला मिळेल। हा अतिशय सुंदर असा बेल्ट आहे। आरेवारे बीचच्या तिथे झिपलाईन आहे। तुम्हाला पण हा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर नक्की व्हिजिट करा। कपलसाठी 1600 आणि सिंगलसाठी 600 रुपये तिकीट आहे। गणपतीपुळेला पोहोचल्यानंतर आम्ही अगोदर दर्शन करायला गेलो। मंदिरात प्रसाद पण देतात, तो नक्की घ्या। मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटर असलेल्या प्राचीन कोकण बघायला गेलो। पर पर्सन 50 रुपये आणि मोबाईल और कॅमेरा वापरायचा असेल तर ॲडिशनल 50 रुपये पे करावं लागेल। डे 2 आम्ही गणपतीपुळेच्या बीचवर सुंदर सनसेट बघत एंड केला।